माणूस स्वतःतच डरतो असतो. त्याला जाणीवही नसते की इतर लोक आपली वागणूक पाहत आहेत. त्या मागच्या कारणाने भलेबुरे तर्क लढवत आहेत. ज्या दिवशी सकाळी नानांच्याकडे पाटणकरांची गाठ पडली होती, त्याच दिवशी रात्रीच्या जेवणात हा विषय निघाला. हा विषय म्हणजे मी माझ्या मागे लावून घेतलेला कुलवृत्तांताचा व्याप. जरा धीर करून बोलणारा सुरेशच. मला अशी शंका आली की मी हजर नसताना त्या तिघात त्या विषयावर चर्चा होत असावी. बाबा, काय म्हणतोय वज्री कुलवृत्तांत? सुरेशनं विचारलं. प्रश्नामागचा त्याचा हेतू अगदी सरळ नसला, किंचित उपहासाचा असला तरीही तो प्रश्न अगदी गंभीरपणे घेऊन त्याला प्रामाणिक आणि सविस्तर उत्तर देणं सर्वात श्रेयस्कर होतं. मी म्हणालो, वाटली इतकी ती गोष्ट सोपी नाही सुरेश. घराण्याची माहिती अनेक ठिकाणांहून गोळा करून आणावी लागते. आम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती तर दिल्या आहेत. आपणहून कोणाची उत्तरं आली तर त्यांच्याशी पत्रव्यवहार आला. पण घराण्याच्या अगदी सुरुवातीचा शोध घ्यायचा म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करावा लागेल. ही कागदपत्रं मोडीत असतात. शिवाय वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात क्षेत्रोपाध्याय असतात. यात्रेकरूंच्या नोंदी त्यांच्या दप्तरी असतात. आपल्या वज्रे मंडळींपैकी कोणी पूर्वज नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण, काशी, डाकोर अशा तीर्थक्षेत्रांची यात्रा करायला गेला असेल तर त्या उपाध्यायांच्याकडे त्यांची नोंद असेल. यात्रेकरू बहुधा आपले संपूर्ण नाव, गाव, जवळचे नातेवाईक यांची माहिती नोंदवून ठेवतो. भूतकाळातला शोध घ्यायचा म्हणजे अशीच साधनं वापरायला हवीत. थोडक्यात झटपट काही होणार नाही. धीर हवा, चिकाटी हवी, वेळ पडल्यास प्रवासाची तयारी हवी. संकल्प तर केला आहे, बघूया काय जमतं ते. सुरेशनं कोणत्या उत्तराची अपेक्षा केली होती मला माहीत नाही, पण या अशा तपशीलवार खुलाशाची ठासच नाही. तो जरासा वरमल्यासारखा झाला. वडील म्हणून माझी त्याच्या मनात काय इमेज होती? त्याला तरी स्पष्ट कल्पना होती का? गायत्री, सुलेखा दोघीही आमच्याकडे पाहत होत्या. मनात विचार आला, आपल्या घराण्याचा 200-300 वर्षांपूर्वीचा इतिहास आपण शोधायला निघालो आहोत. पण आपलं हे चौघांचं घर. चौघांनी खरोखर एकमेकांना जाणून घेतलं आहे का? पण मला वाटलं ही चांगली संधी आहे. तेव्हा तरी याची चर्चा आवश्यकच होती. त्या तिघांकडे पाहत मी म्हणालो, एका गोष्टीची मला जवळजवळ खात्री आहे. माझ्या पश्चात तुमच्यात नक्कीच चर्चा होत असणार, यांनी हे काय नसतं खूळ डोक्यात घेतलंय. चांगली 4 आठवडी पगाराची नोकरी सोडली आणि आता इतिहास संशोधनाच्या मागे लागले आहेत. माझी कल्पना योग्य असेल, अयोग्य असेल, मला त्यावर काही बोलायचं नाही. माझ्या मनात ती इच्छा आहे. पण अर्थात प्रत्येकालाच इच्छेप्रमाणे वाढण्याचं नशीब लाभतंच असं नाही. कारण प्रत्येकास आर्थिक, कौटुंबिक, मानसिक अशा काही जबाबदाऱ्या असतात. आता उद्या गायत्री म्हणाली मला नोकरी करायची आहे. ती जर अशी घराबाहेर पडली तर आपल्या घराचं वाटोळं होईल. प्रत्येकावर जबाबदारी आहे. प्रत्येकाला हक्कही आहे. माझा निर्णय कदाचित तुम्हाला अयोग्य वाटत असेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की मी अजिबात बेजबाबदारपणे वाढलेलो नाही. या कामानिमित्त कदाचित मला बाहेरगावच्या प्रवासासाठी जावंही लागेल. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत कधी फिरतीची वेळ आलेली नाही. एखाद्या भोज्यासारखा मी या एकाच ठिकाणी रुतून बसलेलो आहे. पण या नव्या कामात कदाचित तीही वेळ येईल. तो अनुभव मला आणि तुम्हालाही नवा असेल. फक्त आधी पूर्वसूचना देऊन ठेवत आहे. काय कुळाचा इतिहास लिहायचा असेल तो लिहा, पण एक मात्र खरं, तुम्ही बदलला आहात एवढं बरीच खरं, गायत्री म्हणाली. मला ती कल्पना येऊ शकत होती. लग्नाच्या दिवसापासून रोज सकाळी 10 वाजता घराबाहेर पडून 6ला परत येणारा, संध्याकाळी बाजारहाट करणारा, मुलांच्या शाळा कॉलेजच्या ॲडमिशनची व्यवस्था करणारा, बाकी कशात फारशी दखल न घेणारा एक निरुपद्रवी जीव, एवढीच त्यांना माझी ओळख होती. मी जरा हसत म्हणालो, बदललो आहे म्हणतेस? बदल चांगला आहे का वाईट आहे? चांगलं वाईट मी काही म्हणत नाही हो, पण आता तुमचा पूर्वीसारखा भरवसा राहिला नाही. भरवसा राहिला नाही म्हणजे? म्हणजे केव्हा उठाल आणि काय थोडू डोक्यात घेऊन त्याच्या मागे लागाल काही सांगता येत नाही.
तिच्या शब्दात जराशी टीका होती, पण जरासा आदरही होता. गायत्री, मी फक्त नोकरीचा राजीनामा दिला आहे. रिटायर व्हायची वेळ आली असती. मग नोकरी संपल्यावर फावल्या वेळेचा उद्योग म्हणून असं काही काम अंगावर घेतलं असतं तर समजण्यासारखं होतं. पण नुसती नोकरी सोडली नाहीत. आता कोण नातेवाईक शोधून काढणार आहात, भाराभर पत्रे लिहिणार आहात, मग प्रवासावरही जाणार आहात. 2 महिन्यांपूर्वी माझा त्यावर विश्वासच बसला नसता. खरं सांगायचं तर माझ्याबद्दल असं भविष्य कोणी वर्तवलं असतं तर माझाही त्याच्यावर विश्वास बसला नसता. मनात कुठेतरी अशी सुप्त इच्छा असली पाहिजे, जी संधी मिळताच वर आली. ज्या क्षणी माझी खात्री झाली होती की आपल्याला खरोखरच 3 लाखांचं बक्षीस मिळालं आहे, त्या क्षणीची मनस्थिती मी गायत्रीला कशी वर्णन करून सांगणार. त्या एका क्षणात मी स्वतंत्र झालो होतो. भोवतालचे सर्व पाश, सर्व साखळ्या डोळून पडल्या होत्या. अर्थात भावनांचा आवेग टिकत नाही, पण भावना वेगाचा तो क्षण माणूस साऱ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही आणि ती केवळ त्याच्या एकट्यासाठीच असलेली संपूर्ण खाजगी बाब असते. पाटणकरांच्या सांगण्याप्रमाणे मी मित्रांकडे, परिचितांकडे चौकशी केली आणि 3 टूलवृत्तांत वाचनासाठी उपलब्ध झाले. मी त्या घराण्यांची नावं सांगत नाही. सर्व चित्पावन घराणी होती. सर्वांना आपल्या चित्पावनपणाचा विलक्षण अभिमान होता. सर्वांच्या प्रस्तावनेत चित्पावन हे मूळ कोण, कोठून आले, केव्हा आले, त्यांना चित्पावन हे नाव कसे आणि केव्हा पडले या गोष्टींचा उहापोह होता. चितीपावन करणारे म्हणजे सागर मार्गे सारून जमीन मशागतीसाठी योग्य करणारे, ते चित्पावन अशी एकात उपपत्ती होती. एक गोष्ट सर्वांनी नमूद केली होती. या कोकणस्थांचा पिंड घाटावरच्या लोकांपासून भिन्न होता. गोरे, ढाऱ्या डोळ्यांचे, उभट सरळ नाटांचे, अन्नाने शिडशिडीत, कष्टाळू, चिवट पण गरीब. 1710च्या सुमारास भटभानू मंडळी घाटावर आली आणि मग त्यानंतर कोकणस्थातून अनेक राजकारणी, मुत्सद्दी मंडळी नावारूपास आली. काहींनी रणांगणावर मर्दुमकी गाजवून सरदारकी मिळवली. काहींनी संस्थानं स्थापन केली. थोडक्यात म्हणजे इतके दिवस आडबाजूस पडलेली ही जमात महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय, सामाजिक, शासकीय प्रवाहात समाविष्ट झाली. हे टूलवृत्तांत साधारणपणे 1930 ते 1940च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले दिसले. 300-325 डेमी साईजच्या ग्रंथांची किंमत 40 ते 50 रुपये होती. आजच्या घटलेल्या या पुस्तकांच्या किमती 300 रुपयांपेक्षा कमी असणार नाहीत. ती किंमतसुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर विक्री केली तरच. या प्रकाशनाच्या अवस्थेपर्यंत आमचा वृत्तांत येऊन पोहोचला तर पुढे काय आर्थिक अडचणी उभ्या राहणार होत्या याचीही झलक होती. प्रस्तावनेला आणखी एक भाग लक्षणीय होता. कुलबंधूंची प्रतिक्रिया. सहकार्य देणारे होते, नाही असं नाही, पण हिणवणार नाहीत, खुसपट काढणार नाही तर ते कोकणस्थ कसले. पत्ता मिळाला आणि भरून पाठवण्याकरिता माहितीपत्र पाठवले की अशी उत्तरं आली होती. तुम्ही हा खटाटोप कशासाठी मांडला आहे? आमच्या घरदार, नातेवाईक, कुटुंबीय, व्यवसाय यांची चौकशी करणारे तुम्ही कोण? नाहीतर आम्हाला प्रसिद्धीची हाव नाही, जास्त पत्रव्यवहार करू नये. नाहीतर असे काही टोमरेला पंचा, डोळ्याला 40 आणि कानामागे बोरू ठेवून कारकुनी करणारे आम्ही. आमची कसली चरित्र लिहिता? नाहीतर हा नमुना पहा. कुलवृत्तांत ही काय कथा कादंबरी आहे काय? कोण तुमचं हे पुस्तक वाचणार आहे? आणि अगदी अलीकडचा एक प्रतिसाद. आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकतात, त्यांच्यापैकी कोणी हे पुस्तक हातात सुद्धा धरणार नाही. प्रतिक्रिया बोलक्या होत्या. मीही त्याच वाटेवरून जाणार होतो. मलाही वाटेवर एक खुण्याचे दगड सापडण्याची शक्यता होती. ते ग्रंथ प्रसिद्ध झाल्याला आता 50च्या वर वर्ष उलटली होती. पण समाजाच्या मानसिकतेत काही फरक पडला असेल का? प्रत्येक वृत्तांतात वेगवेगळ्या घराण्यांच्या वंशावळी होत्या. त्यांच्यात मला स्वारस्य नव्हतं. पण ऐतिहासिक कागदपत्रांचा विभाग मात्र मी नीट वाचला. भाषा मराठीच होती, पण अनेक फारसी शब्दांचा भरणा होता. भाषेचं वळणही वेगळं होतं. सर्व तारखा हिजरी सणात होत्या. ग्रंथकर्त्याने भाषांतर केलं होतं म्हणून समजलं की अमुक उतारा 1690चा आहे,
तर अमूट उतारा 1710चा आहे. हे काम खरोखर किती कठीण होतं याची आत्ता जराशी कल्पना यायला लागली होती. आधी भाषा जुनी, त्यात लिपी मोडी आणि शिवाय फारसी शब्दांचा भरणा. एका प्रस्तावनेत खालील अर्थाचा मजकूर होता: इंग्रजी कुटुंबात बायबलची प्रत पिढ्यानपिढ्या घरात जपून ठेवलेली असते. त्या प्रतीच्या शेवटच्या कोऱ्या पानावर घराण्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, तारीख आणि निधनाची तारीख मांडलेली असते. त्या एका प्रतीमध्ये 10-12 पिढ्यांचा इतिहास आपोआप उपलब्ध होतो. ग्रंथकार म्हणतो, आपल्याकडे गीतेच्या एखाद्या प्रतीच्या शेवटच्या पानावर अशी घराण्याची तपशीलवार माहिती नोंदवून ती प्रत देवाच्या देव्हाऱ्यात ठेवायला काय हरकत आहे? माझ्याऐवजी आणखी कोणी एखाद्या वज्रकुलोत्पन्नाने हा कुलवृत्तांत लिहिण्याचं ठरवून माझ्याकडे प्रश्नावली पाठवली असती तर मी त्यातले कोणते रटाणे भरू शकलो असतो? आपल्या घराण्याची तरी मला कुठे माहिती होती? वडिलांनी शेवटपर्यंत रेव्हेन्यूत नोकरी केली. माझा जन्म 1956चा. माझ्या वयाच्या 24व्या वर्षी वडील रिटायर झाले, म्हणजे 1980 साली. शेवटपर्यंत ऑफिसमध्ये जाताना त्यांचा एकच पोशाख: पांढरा फुल स्लीव्सचा शर्ट, पांढरी पॅन्ट, करड्या रंगाचा कोट आणि पायात ब्राऊन शूज. पुढे टेरेलिनचे कपडे आले, पण बाबांनी आपला पोशाख काही बदलला नाही. आई माझ्या लहानपणीच गेली होती. माझ्या मनात तिची आठवण अगदी पुसट आहे आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांना भाऊ बहीण कोणीही नव्हतं. त्यांनी काही छंद जोपासल्याचं आठवतही नाही. निवृत्त झाले आणि एकदम ठचल्यासारखेच झाले. मी जर हा कुलवृत्तांताचा व्याप माझ्या मागे लावून घेतला नसता तर रिटायर झाल्यावर माझी अवस्था तरी काय वेगळी झाली असती? त्यांच्या मनात काय विचार येत असतील? आता माझा मुलगा मोठा झाला होता. मी स्वतःला त्यांच्या जागी टलपून विचार करू शकत होतो, पण आमच्यात कधी या विषयावर मोकळेपणाने चर्चा झाल्याचं आठवतच नाही. पण सुरेश आणि मी तरी कधी असे बोललो आहोत का? का पिढ्यापिढ्यातली दरी सततच असते? वडिलांना पेन्शन होतं, पण निवृत्तीच्या वेळेचा पगारच इतका कमी होता की पेन्शनमध्ये कितीही वाढ झाली तरी ती रक्कम तुटपुंजी होती. प्रत्येक वेळी मी माझी तुलना त्यांच्याशी करीत होतो आणि ध्यानात येत होतं की केवळ या लॉटरीच्या बक्षिसानेच आपल्या आयुष्यात असा फरक पडला आहे, नाहीतर माझंही आयुष्य त्या रटाळ मार्गावरून गेलं असतं. तसे वडिलांचे माझ्याशी किंवा गायत्रीशी वाद झाले नाहीत. पण आता आठवतं, वडिलांनी कधीही स्वतःच्या मताचा आग्रह धरला नाही. वीज बिल, टेलिफोन भरण्याइतकीही त्यांची पेन्शन नव्हती. त्यांच्या मनात ती टोचणी सतत असेल. त्यांना जर अजिबातच पेन्शन नसती तर माझी वागणूक कशी राहिली असती? आज मला 4 आठवडी पेन्शन मिळाली असती, पण सुरेश समजा इंजिनियर झाला तर अप्रेंटिसशिपमध्येच त्याला 10-12 हजारांचं स्टायपेंड मिळणार होतं. कामाला लागल्यावर त्याचा 25-30 हजारांचा पगार. त्याची बायको कमावती असली तर तिचा 12-15 हजारांचा पगार. त्यांच्या मोपेड, त्यांच्या विकेंडला एखाद्या रिसॉर्टला मुक्काम, त्यांची बदललेली लाईफस्टाईल. मी आणि गायत्री आम्हाला त्या संसारात जागा असणार होती का? असली तरी ती मानाची असणार होती का? पण मग त्याच्या उच्च शिक्षणासाठी गरज पडली तर मी माझ्या जवळचे 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करायचे नाहीत का? का त्याला साधी डिग्री देऊन स्वतःचं जसं जमेल तसं कर म्हणून सांगून जगात सोडून द्यायचा? मा फलेषु कदाचन. गीतेतला उपदेश ठीक आहे, प्रत्यक्ष आचरणात आणणं सोपं आहे का? की ताट द्या पण पाठ देऊ नका या उक्तीप्रमाणे मी आणि गायत्रीने आमच्याच ब्लॉकमध्ये वेगळं राहायचं? शेवटपर्यंत जमेल तशी एकमेकांना साथ द्यायची. तुम्ही म्हणाल, कशासाठी हे विचार मंथन? पण कुलवृत्तांताचा विचार मनात आला. मग नजर जशी कुळाच्या भूतकाळाकडे जाते तशी भविष्यकाळाकडे जाणार नाही का? कोठून आलो हा तात्विक प्रश्न आहे, पण कोठे जाणार आहोत हा तर व्यावहारिक प्रश्न होता आणि माझ्यापाशी या क्षणी तरी त्याचं उत्तर नव्हतं. पूर्वी मी रविवारची किती आतुरतेनं वाट पाहायचो. तो एक दिवस असा असायचा की ज्या दिवशी वेळेवर कोणतंही बंधन नसायचं. केव्हाही उठा, केव्हाही दाढी करा, आरामात पेपर वाचत बसा.
नाहीतर हवा छान असली तर एखाद्या छोट्या रपेटीवर जा. तीच घरं, तोच रस्ता, पण तुम्ही वेगळ्या वेळी तिथून गेलात तर अगदी वेगळा दिसतो. मला वाटतं शहरातल्या रस्त्यांवरून वेगवेगळ्या वेळी भेटणाऱ्या लोकांचे वेगवेगळे प्रकार असतात. पहाटे 7 पर्यंत भेटणारे, नेमाने हिंडायला जाणारे, दूध, पेपर, पाव, टोस्ट आणणारे, मग शाळा कॉलेजमध्ये जाणारे, आपल्या मुलांना शाळेत पोहोचवणारे, मग ऑफिसला जाणारे. प्रत्येकजण सवयीचा गुलाम झालेला असतो. त्याच कामासाठी तो नेमका त्याच वेळी घराबाहेर पडतो, जे मीही आजवर करत आलो होतो. आता मी जेव्हा त्या चौकटीबाहेर आलो तेव्हा मला तो पॅटर्न दिसला, ज्यातला एक बिंदू मी आजवर होतो. अर्थात हे सर्व भोंगळ तत्त्वज्ञान म्हणजे रिकाम्या मनाचे चाळे होते, कारण माझे काही उद्योग नव्हता. मंगळवारपर्यंत तरी. त्या दिवशी नानांची भेट घ्यायची होती. एव्हाना नानांच्याकडे 4-5 वेळा गेलो होतो. आपोआपच वाढण्यात एक सराईतपणा आला होता. मुख्यतः मी स्वतःशी इतका प्रामाणिक होतो, या कुलवृत्तांताच्या कामाखेरीज नानांच्या घरादारात, पैशा अडक्यात, गाडी, नोकर, बंगला यात मला अगदी काडीचंही स्वारस्य नव्हतं. अर्थात केसांना, त्वचेला जसा रंग असतो तसा प्रामाणिकपणाला काही रंग नसतो, की बाहेरून माणूस प्रामाणिक दिसावा. नानांचा मुलगा आणि सून यांच्या मनातील माझ्याविषयीची शंका दूर झाली की नाही कळायला काही मार्ग नव्हता. मागच्या खोलीत नाना माझीच वाट पाहत होते. नानाच खुशीत दिसत होते. त्याचं कारणही लगोलग समजलं. त्यांच्या टेबलवर 25-30 पत्र, पाकिटं, इंग्लंड यांचा एक गठ्ठा होता. त्या पत्रांकडे बोट करीत नाना म्हणाले, सदूभाऊ, आपल्या खेरीज आणखीही वज्रे आहेत कुठे कुठे. गेला आठवडाभर रोज पत्र येत आहेत. पुढं काही का होईना पण रिस्पॉन्स पाहून बरं वाटलं बरं का. आपण मारे इथं ऑफिस उघडून जामानिमा करून बसायचं आणि मला तर वाटायचं काही दादच मिळणार नाही, म्हणजे आपलं आडनाव जरा अनकॉमन आहे ना म्हणून. मी नानांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसलो. मी वाचली आहेत, तुम्ही पहा. पत्रांचा गठ्ठा माझ्याकडे सारत नाना म्हणाले, मी जरा चहा सांगून येतो. या दरवेळच्या चहाबद्दल नानांना काही सांगायचं मी आता सोडूनच दिलं होतं. उघड होतं त्यात त्यांना समाधान मिळत होतं आणि ते काही आपल्या श्रीमंतीची मिजाज मिरवत नव्हते. मी पत्रांची चळत पुढे ओढली, म्हणजे ही सर्व वज्रे कुलोत्पन्न मंडळी बरं. पत्राने का होईना पण इतक्या सर्व नव्या मंडळींशी माझा परिचय होणार होता. ही एक चांगली भावना होती आणि केवळ हेच दाखवत होती की आत्तापर्यंत माझं आयुष्य अगदी सीमित होतं, काही एका ठराविक मर्यादेच्या आतच घालवलं होतं. तेव्हा मग वेगवेगळे वज्रे. पत्र महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावांकडून आली होती. पत्र लिहिणाऱ्यात नोकरदार होते, छोटे व्यावसायिक होते, शिक्षक होते, 1-2 निवृत्त होते. बहुतेकांनी स्वतःला वज्रे कुलासंबंधी माहीत असलेला सर्व तपशील दिला होता. एकूण सर्वांचा पवित्रा सहकार्याचाच होता. कार्यक्रमाची निदान सुरुवात तरी चांगली झाली होती. नाना परत आले. त्यांच्या मागोमाग गडी चहाचा ट्रे घेऊन आला. ट्रे टेबलावर ठेवून तो निघून गेल्यावर नाना म्हणाले, सदूभाऊ, एक गोष्ट मी मुद्दाम मागे ठेवली होती. जरा नवलाची आहे आणि जरा अनपेक्षितही आहे. हे पहा. टेबलाचा ड्रावर ओढून त्यांनी त्यातून काढलेले पोस्ट कार्ड माझ्यासमोर ठेवलं. आत्तापर्यंतच्या पत्रांपेक्षा हे एकदम वेगळं होतं. मजकूर 1-2 ओळींचाच होता. वर श्री वगैरे काही नाही, मायना नाही, तारीख नाही, खाली सही नाही, वर अथवा मागे पाठवणाऱ्याचा पत्ता नाही, फक्त मजकूर एवढंच. आपण हाती घेतलेलं काम कठीण आहे. अडचणी खूप येतील, पण जिद्द न सोडल्यास खूप फायदा होईल. अनपेक्षित आहे हे खरंच, पण निराशा करणारं ठासच नाही. उलट जरा आशा देणारच वाटतो, नाही का. पत्र लिहिणारा जाणता वाटतो. कदाचित आपल्या वज्रे घराण्यातलाही असेल, पण काठावर उभं राहून वाचवणाऱ्यांपैकी वाटतो. स्वतः प्रवाहात उतरून अंग भिजू न देण्याची काळजी घेणाऱ्यांपैकी. इतका प्रतिकूल विचार करू नका सदूभाऊ. त्याने आपल्याला एक आव्हानच ठेवलं आहे. हा पत्रलेखक कोण आहे आपण शोधून काढू की. पत्राची मागची बाजू बघा. माझे पोस्टाचा शिक्का आहे. धानापूर एवढी तरी माहिती मिळाली की नाही. पण नाना, केवळ गावाचंच नाव टोळून काय होणार आहे. जहा चहा वहा रहा सदूभाऊ. पाहूया तर खरं, हे धानापूर कोठे आहे, केवढं आहे.
पण मग मात्र तुम्ही दिलेला शब्द खरा करून दाखवायची आता वेळ आली आहे. काय शब्द दिला होता? या आपल्या कुलवृत्तांताच्या निमित्ताने कुठे प्रवास वगैरे करायची वेळ आली तर त्याला मी तयार आहे म्हणाला होतात, आठवतं? पण ते कुलवृत्तांताच्या कामासंबंधात होतं. मग हेही त्यातलंच आहे. हा जो कोणी आपल्याला निनावी पत्राने इशारा देतो आहे तो धानापूरला असतो. मग आता या कामावर जायला तुमच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोण आहे? क्षणभर काय बोलावं तेच मला सुचेना. कुठलं धानापूर गाव? त्याचं नावसुद्धा मी या क्षणापर्यंत ऐकलं नव्हतं. आताही नाना मला तिथे पाठवायला निघाले होते आणि तिथे जाऊन त्या इसमाचा शोध घ्यायला सांगत होते, ज्याचं नाव पत्ता यातलं काहीही माहीत नव्हतं. ही तर जासूसगिरी झाली. नाना अजूनही माझ्याकडेच पाहत होते. त्यांना माझी प्रतिक्रिया काय होते ते पाहायचं होतं. प्रकृती धडधाकट आहे, मी शारीरिक कष्टांना मागे सरणार नाही हेही माझेच शब्द होते. मग मनात आलं, नाहीतरी एखाद्या वज्रे नावाच्या कोणाचं अशा अपरिचित गावाहून पत्र आलं आणि त्याची गाठ घ्यायची वेळ आली तर ते काम माझ्यावरच येणार नव्हतं का? मग आता माझी कशासाठी यायचं? माझ्या चेहऱ्यावरचे भाव नानांनी बरोबर ओळखले. सदूभाऊ, मला माहीत होतं तुम्ही नाही म्हणणार नाही. आता एक गोष्ट सांगतो. खर्चाची सर्व जबाबदारी माझी आहे. एकूण एक खर्चाची व्यवस्था मी करणार आहे, समजलं? माझाही शब्द मला पाळायलाच पाहिजे, हो की नाही? मध्ये ठरलं तर मी त्या गावाची सर्व माहिती काढून आणतो. कुठे आहे, रेल्वेने जावं लागेल का एस टीने, लोकसंख्या किती आहे, सोयी काय काय आहेत, सर्व काही. मग आपण काहीतरी ठरवूया, ठीक आहे? मी हो म्हणालो आणि मग जरा हसत म्हणालो, नाना आम्हाला कल्पनाही नव्हती आज असं काही घडणार आहे. समजा या धानापूरला जायची वेळ आलीच तर तो एक अगदी नवा अनुभव असणार आहे. सारा जन्म मी या एकाच शहरात ऑफिस ऑफिस करत काढला आहे. जवळचे नातेवाईकही नाहीत की ज्यांच्या घरच्या लग्न मुंज अशासारख्या कार्यक्रमासाठी 2-4 दिवस कुठे परगावी जावं लागेल. नोकरीही फिरतीची नाही, आता सगळंच बदलणार आहे. सदूभाऊ, तुम्ही म्हणता ते खरं आहे. खरोखर आपण एक अगदी चाकोरीतलं आठीव आयुष्यच जगत असतो. या टी व्हीवर हे नॅशनल जिओग्राफिक, नाहीतर डिस्कव्हरी, नाहीतर ॲनिमल प्लॅनेट असे कार्यक्रम असतात ना, त्यात एक एक छंद घेऊन त्यासाठी जगभर भटकंती करणारे लोक दाखवलेले असतात. कोणी आफ्रिकेतल्या सिंहामागे हिंडत असतो, कोणी विषारी सापांचा शोध घेत असतो, कोणी ज्वालामुखीचे फोटो घेत हिंडत असतो, तर कोणी जंगलातले चमत्कारी कीटक पक्षी अभ्यासत फिरत असतो. मलाही काही काही वेळा वाटलं, आपल्यापाशी खूप पैसा आहे, आपण का नाही एखादा छंद जोपासला? पण ते क्षणिक असतं. शेवटी तसा पिंडच असावा लागतो. ठीक आहे, तुमचं जायचं ठरलं तर. आता आता घरातल्यांच्या सोयीने वेळ ठरवा. तुम्ही जाईपर्यंत ते पाटणकर कदाचित आणखी एखादी चक्कर टाकते. बघूया ते काही नवी माहिती आणतायत का ते. आता अधिक बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. जाण्यासाठी मी उठलो. सदूभाऊ, मी आता या पत्रांची वर्गवारी करतो. पुन्हा केव्हा भेटता? पुढच्या मंगळवारी? राईट. तोपर्यंत या धानापूरचीही काही माहिती हातात आलेली असेल. या आठवड्याभरात आणखीही काही वज्री कुलबंधूंची पत्र येतील. पाटणकरही कदाचित एखादी भेट देतील. मंगळवारी या याच वेळेस, ओके? ठीक आहे.